कल्याण शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। बाजारपेठ पोलीस ठाण्याची विशेष कामगिरी। 4 सराईत गुन्हेगारांना अटक। क्राईम रिपोर्ट सुभाष शेंडगे यांचा खास रिपोर्ट। कल्याण शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा बाजारपेठ पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 4 सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 7 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। ही संपूर्ण कारवाई कल्याण परिमंडळ -3 अंतर्गत बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे राबवली। 28 एप्रिल 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांना माहिती मिळाली की चोरीची होंडा ॲक्टिवा घेऊन एक तरुण सम्राट अशोक चौक, कल्याण पश्चिम येथे उभा आहे। या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला आणि समर्थ नरसू पाटील याला ताब्यात घेतले। पुढील चौकशीत त्याचे साथीदार हर्ष परदेशी, प्रणित शीतप आणि रंगनाथ ढवळे यांनाही अटक करण्यात आली। चौकशीदरम्यान आरोपींनी गेल्या 1 महिन्यात कल्याण शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। विशेष म्हणजे केवळ मोटरसायकल चालवण्याच्या मौजेसाठी त्यांनी हे गुन्हे केल्याचे समोर आले आहे, जे अत्यंत धक्कादायक आहे। पोलिसांनी या टोळीकडून सुमारे 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 7 वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल झाली आहे। यामध्ये बाजारपेठ पोलीस ठाण्याचे 5, महात्मा फुले पोलीस ठाण्याचा 1 आणि खडकपाडा पोलीस ठाण्याचा 1 गुन्हा समाविष्ट आहे। ही यशस्वी कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे, पोलीस हवालदार पाटील, भालेराव, बागुल, बाविस्कर आणि अंमलदार आंधळे व इशी यांच्या पथकाने केली आहे। न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून या टोळीने अजून कुठे हातसाफ केला आहे का याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। आज या ठिकाणी आपण बाजारपेठ पोलिसांच्या टीमची कामगिरी केली आहे। या पूर्ण टीमने आतापर्यंत 7 मोटरसायकल रिपोर्ट केलेल्या आहेत आणि 4 आरोपींना अटक केलेली आहे। त्या अनुषंगाने एक आमच्या टीमचे अधिकारी जे आहेत प्रशांत आणि त्यांच्या टीमला एका ठिकाणी एक गाडी चोरताना एक मुलगा त्या ठिकाणी म्हणून आला। त्याला ताब्यात घेतला असं त्याच्या इन्क्वायरीमधून असेल की पूर्णपणे संघटितपणे तरीही त्याचे 3 साथीदार आहेत। त्यांच्या साथीदाराच्या मदतीने अशा प्रकारच्या ह्या गाड्या चोरतात असं लक्षात इंट्रोडक्शन केलं असता इतरही 3 आरोपी त्यामुळे नाव शकून त्यांनी टोटल 4 आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीमधून आम्हालाही बाजारपेठ पोलीस स्टेशन, महात्मा फुले पोलीस स्टेशन आणि खडकपाडा पोलीस स्टेशन त्या हद्दीमधील ही ॲक्टिवा किंवा मोबाईल टाईपच्या ज्या गाड्या आहेत SS 125 सीसीच्या अशा प्रकारच्या गाड्या 7 गाड्या आतापर्यंत या पूर्ण टीमने यांच्याकडून रिकवर केलेल्या आहेत। आणि हे सगळे जे आरोपी जे आहेत ते 18 ते 21 या वयोगटातील आहेत आणि इनिशियली चौकशीमधून हे सदरच्या गाड्या ज्या आहेत त्या जॉय राईड करण्याकरता गाड्या फिरवण्याकरता या ठिकाणी ज्या चोर असल्याचा निष्पन्न झालेला आहे। सदर आरोपींना 4ही आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे। सध्या ते आरोपी ते आपल्या पोलीस रिमांडमध्ये आहेत आणि आपल्या या ठिकाणी आपले जी टीम आहे पूर्णपणे DBची टीम असेल आणि त्यांच्याबरोबरचे बाकीचे कर्मचारी जे आहेत ते पोलीस हवालदार पाटील, भालेराव, बागुल, बाविस्कर, पोलीस शिपाई आंधळे आणि इशी यांच्या पूर्ण टीमने ही चांगली कामगिरी केली आहे। त्याचप्रकारे आपले कल्याणचे नवीनच जॉईन झालेले ACP अशोक कुमार आणि सिनियर PI बाजारपेठ श्री गौड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झालेली आहे। सर हे कोण आरोपी कुठले आहेत? हे सगळे आरोपी आहेत, हे आरोपी हे सगळे कल्याण पश्चिम या ठिकाणी राहणारे आहेत। त्याच्यामध्ये शेख समर्थ पाटील म्हणून आहे, त्याचं वय 19 वर्ष आहे, तो बेलूरपाडा या ठिकाणी राहतो। दुसरा आरोपी जो आहे तो हर्ष परदेशी, त्याचं वय जे 21 वर्ष आहे तो सुद्धा बेलूरपाडा राहतो। प्रणित शीतप सापडेगावमध्ये राहतो, त्याचं वय आहे 21 वर्ष आणि सागर ढवळे त्याचं वय आहे 18 वर्ष, तो वाडेघर या ठिकाणी राहतो। या अगोदरच्या यांच्यावर गुन्हे आहेत? या अगोदरच्या आरोपींच्यावरती आता रेकॉर्ड चेकला जातो त्याच्यावरती कोणी गुन्हे आम्हाला आढळून आले नाही। पण अशा प्रकारचे हे 18 ते 21 वयोगटातील पण तरुण मुलं जे आहेत त्यामध्ये अशा प्रकारचं क्राईम करताना आम्हाला या टोटल 4 आरोपींना अटक केली आहे। किती वर्षापासून सर? साधारण मागच्या 1 वर्षापासून या प्रकार करत असल्याचे आतापर्यंत आपल्या निष्पन्न झालेलं आहे। आणि याच्यामध्ये जो बाजारपेठ पोलीस स्टेशनला जो आहे 77/26 मार्चमध्ये हा पहिली गुन्हा जो आहे तो बाजारपेठ पोलीस स्टेशन रजिस्टर झाला होता। त्यानंतर या मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांनी आपल्याकडे सोरेला तपास निष्पन्न झालेला आहे। ही गाडी चोरी करून का सध्या फिरवायची का काय चोरी? आता तरी प्रायमरी याच्यामध्ये त्यांनी सगळ्या गाड्या फक्त जॉय राईड करण्याकरता फिरवण्याकरता चोरी केल्याचं तपास निष्पन्न झालेला आहे। तरी सुद्धा सध्या आता पोलीस रिमांडमध्ये अतिशय तपासामध्ये सुरू आहे।
ते CCTVच्या समोरूनच त्या मुलाने तरुणाने ती गाडी उचलली. ते बरोबर आहे. आपल्याकडे आपण बघतो की आपल्याकडे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सुद्धा सगळीकडे कॅमेरे आहे आणि काही प्रायव्हेट ठिकाणी सुद्धा आपण आस्थापना जे आहेत त्यांनी सुद्धा कॅमेरा आपल्याकडे येत असतो आणि अशा प्रकारच्या त्याच्या माध्यमातून आपल्याला हे गुन्हे जे आहेत ते उघडण्यास मदत होत असते. निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकार असतात त्या ठिकाणी आमची अतिरिक्त पोलीस संस्था आहे. त्यानंतर आपले ठाणे सुरक्षित ठाणे अंतर्गत सुद्धा आम्ही शहरामध्ये 4.5चे पॉईंट्स आपण आयडेंटिफाय केलेले आहेत. त्या ठिकाणी आमची सगळे बीट मार्शल्स असतील, आमचे पेट्रोलिंग मोबाईल असतील त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असतात. सर हिंदी